नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, धक्कादायक बातमी आहे आणि अतिशय ताजी अशी ती घटना आहे. मला असं वाटलं की मी लवकरात लवकर आपल्याशी ही बातमी शेअर करावी. बघा, अतिशय महत्त्वाची आहे, नीट लक्षपूर्वक ऐका की भिवंडी जवळ असणाऱ्या पडघा नावाच्या गावात NIAने केलेल्या कारवाईत 15 जणांना अटक करण्यात आली. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या पडघा गावाच्या संदर्भातनच अशाच स्वरूपाची एक घटना घडलेली होती आणि ती बातमी काही महिन्यांपूर्वी, काही आठवड्यांपूर्वी आपण कव्हर केलेली होती. त्याचा एक व्हिडिओ आपण केलेला होता. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण देणार आहोत, ती जरूर आपण बघू शकता. तर एका गावातून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे 15 जणांना एकाच कारवाईत ही अटक झाली. त्यात साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकिब नाचण यांना अटक करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील एका गावास सिरिया बनवण्याची पूर्ण तयारी अतिरेक्यांनी केली होती. सिरिया म्हणजे सिरियाप्रमाणे शरिया पद्धतीने चालणारा देश. भारतात इस्लामिक जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करून अराजकता निर्माण करण्याचा उद्देश दहशतवाद्यांनी ठेवलेला होता. ISIS म्हणजे आयसिसच्या सिरियाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरू केलेलं होतं. सर्व दहशतवादी या गावात एकत्र येऊ लागलेले होते. महाराष्ट्रातलं ते गाव आहे बरं का, पडघा नावाचं. सर्व राज्यात स्थानिक सेलची निर्मिती करून दहशतवादी कारवाया करण्यात येणार होत्या. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाची निवड या लोकांनी केलेली होती. या अतिरेक्यांनी या गावाला परस्पर स्वतंत्र जाहीर केलेलं होतं, इंडिपेंडंट. गावाचे नामांतर सुद्धा केलेले होते, अल शाम असं नाव ठेवलेलं होतं. मग देशभरातून जिहादी युवकांना या गावात आणून दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची घातक योजना सुरू होती. NIAच्या तपासातून ही माहिती उघड झालेली आहे. पडघामधून 15 जणांना अटक करण्यात आली. कशी कशी झाली तर NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी पुणे, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे मारले. त्या छाप्यात अतिरेक्यांचा भयंकर कट उघड झाला. भिवंडीमधील पडघा गावात 15 जणांना अटक करण्यात आली. त्यात घाटकोपर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साकीब नाचण याचाही समावेश आहे. तसेच त्याचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकिब नाचण यांच्याही मुसक्या बांधण्यात आल्या. साकीब नाचण हा 2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. त्याला 10 वर्षे शिक्षा झालेली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती NIAला मिळालेली होती. आता योजना काय होती बघा, तर ड्रोनद्वारे हल्ला करण्याची होती योजना. अतिरेक्यांनी मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी जाऊन रेकी केलेली होती. या लोकांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची योजना होती. ड्रोनद्वारे हल्ले सध्या कुठे होत आहेत माहितीये का? रशिया युक्रेन युद्धामध्ये होत आहेत. आणि तशा पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याची योजना कोणी केली? अतिरेक्यांनी केली. करायचे कुठे हल्ले? भारतात. त्यांना ड्रोन हल्ला करण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते, त्यांना म्हणजे अतिरेक्यांना. साकीब नाचण संघटनेत सहभागी होणाऱ्यांना बायथ म्हणजे ISIS च्या साठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. NIAच्या कारवाईनंतर आयसिसच्या टेरर मॉड्यूलचा भांडाफोड झालेला आहे. NIAने केलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील आयसिस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ही गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो. NIAला या सगळ्या प्रकारामध्ये काय काय हाती लागलं तर भिवंडीतल्या पडघा गावात एकाच वेळी NIAने केलेल्या कारवाईत 15 जणांना अटक करण्यात आली, तर तुम्हाला सांगितलंच. तर याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे तर NIA कडून आयसिस मॉड्यूलशी संबंधित महाराष्ट्रात मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून एकूण 44 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं. 44 ठिकाणी बरं का, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून. मात्र छापेमारी करण्यात आलेली जवळपास 43 ठिकाणं ही एकट्या महाराष्ट्रातली होती.
विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत मुंबई लगतच असणाऱ्या पडघा बोरिवली या गावात एनआयएने केलेल्या कारवाईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. भिवंडीतल्या पडघा गावात एकाच वेळी एनआयएने केलेल्या कारवाईत मगाशी म्हटल्याप्रमाणे 15 जणांना अटक करण्यात आली. आणि या कारवाईत काय काय सापडलं, फार इंटरेस्टिंग माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. एनआयए भिवंडीमधील पडघा बोरिवली गावात तसेच ठाणे शहर, पुणे, मीरा भाईंदर आणि अंधेरीतील कार्गो एअरपोर्ट परिसरात छापेमारी केली. या कारवाईत 68 लाखांची रोख रक्कम सापडली. 1 पिस्तूल, 2 एअरगन, 10 मॅगझिन, 8 तलवारी, हमास देशाचे 51 झेंडे. हमास देश, हमासचा आणि आपला काय संबंध? हमास देश नाहीये खरं तर, पॅलेस्टिनची एक संघटना आहे ती, पॅलेस्टिनी लोकांची, त्याच्यामुळे देश नकोय म्हणायला, पण ठीक आहे. हमासचे 51 झेंडे, 38 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले. मागच्या काही दिवसात पडघा गावाशेजारी असणाऱ्या बोरिवली गावात आयसिसशी संबंधित काही हालचाली तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलेल्या होत्या. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे पडघा गावात सापडले होते. याच प्रकरणात साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकिब नाचण यांना अटक करण्यात आली होती. मात्र या सगळ्यांचा नेता असणाऱ्या साकीब नाचणला अटक करत एनआयएने हे मोठं ऑपरेशन यशस्वी केलं. हे ऑपरेशन कसं पार पाडलं? पडघा गावातील हालचाली पाहता आणि आयसिस मॉड्यूलमध्ये काही तरुण सक्रिय होत असल्याचं एनआयएच्या तपासात समोर येताच या कारवाईची तयारी मागील काही दिवसापासून सुरू केली जात होती. पडघा बोरिवली हे मुस्लिम बहुल वस्तीचं ठिकाण असून मागील काही वर्षातील तिथल्या घडामोडी पाहता हे ऑपरेशन अतिशय गोपनीय पद्धतीने करणं एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी एनआयएने महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसची मदत घेतली. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 2 वाजता संपूर्ण बोरिवली गावाला महाराष्ट्र पोलिसांनी वेढा दिला. त्यानंतर एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसचं पथक एकाच वेळी जवळपास 60 ते 70 गाड्या घेऊन गावात शिरलं. एकाच वेळी मध्यरात्री झालेल्या अशा छापेमारीमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. मात्र गावच्या सभोवताली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्यामुळे ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. एनआयएने दिलेल्या संशयितांची ओळख पटवण्यात महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस मदत करत होते. त्यानुसार साकीब नाचण आणि इतर 14 जणांना एनआयएने ताब्यात घेतलं आणि सर्वांना घेऊन दिल्ली गाठली. ऑपरेशन गोपनीय पद्धतीने करायचं ठरलेलं असल्यामुळे याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नव्हती. आता ही कारवाई पडघा बोरिवलीतच का केली? एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घाटकोपर मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकीब नाचण हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेला होता. आधी सिम्मी या दहशतवादी संघटनेशी काम करणारा साकीब नाचण यावेळी आयसिस मॉड्यूलशी जोडला गेला असल्याचं समोर आलं होतं. साकीब नाचण स्वतःला आयसिस मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता समजत होता. शिवाय मुस्लिम तरुणांना आयसिस मॉड्यूलला जोडून त्यांना बयात म्हणजे आयसिसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ तो घ्यायला लावत असे. काही मुस्लिम तरुणांना पडघा बोरिवली परिसरात वास्तव्यास येण्यास प्रवृत्त करत शरिया कायद्याचे पालन करत येत्या काळात देशविघातक कृत्यासाठी काम करण्याची शिकवण देत असे. या आयसिस मॉड्यूलचे हँडलर हे परदेशातून हे सगळं मॉनिटर करत असल्याचंही तपासात समोर आलं. विशेष म्हणजे पडघा बोरिवली हे मुक्त क्षेत्र आणि अल शाम अशी धरती बनवण्याचे साकीब नाचणचे स्वप्न होतं. एनआयएने ही सगळी कारवाई करून महाराष्ट्रातील आयसिस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय. आधी पीएफआय या दहशतवादी संघटनेला देशातून संपवल्यानंतर आता आयसिस मॉड्यूलचा नायनाट करण्याचं एनआयएचं ध्येय आहे. तर मित्रांनो, हे एक अतिशय मोठं आणि अवघड काम आहे आणि त्या दिशेने आपलं एनआयए खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. एक याच्याशीच निगडीत आणखीन एक बातमी की राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईमुळे भिवंडी तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेला पडघा पुन्हा एकदा चर्चेत आला. पडघा तसेच भिवंडी शहरातील 3 बत्ती, इस्लामपुरा आणि शांतीनगर या भागातही कारवाई करण्यात आलेली आहे. यापूर्वी म्हणजे पडघा बोरिवलीमध्येच का बरं कारवाई केली हे त्यांनी लिहिलेलं आहेच, पण त्या पुढे जाऊन
भिवंडी शहरातील तीनबत्ती, शांतीनगर आणि निजामपुरा जवळील इस्लामपुरा येथे देखील कारवाई करण्यात आली. एनआयएच्या पथकाने येथील काही संशयितांच्या घरांची झडती घेतलेली आहे. पुढे म्हणजे पडघा येथील बोरिवली गाव हे सुमारे 7 ते 8 हजार लोकवस्तीचे आहे. या गावात कोकणी, मुस्लिम आणि आदिवासी सर्वाधिक राहतात. अनेक जण या गावात व्यावसायिक आहेत. लाकडांच्या विक्रीतून गावातील अनेकांची आर्थिक समृद्धी झाली. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थांचे कोट्यवधीचे बंगले पाहायला मिळतील. तसेच अनेकांच्या जमिनीही अधिक आहेत. तर भिवंडी शहरातील शांतीनगर, इस्लामपुरा आणि तीनबत्ती भागात संमिश्र वस्ती आहे. अशी एकंदर ही माहिती आहे. मित्रांनो, मला असं वाटलं की ही माहिती आपल्याला सर्वांना माहीत करून देणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या अवतीभोवती नेमकं काय चाललेलं आहे याकडे एक सजग, डोळस नागरिक म्हणून, भारताचे सच्चे राष्ट्रभक्त म्हणून या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवणं, निदान या गोष्टी चालू आहेत आपल्या अवतीभोवती हे आपल्याला माहीत असणं हे आपलं कर्तव्य आहे. वी डोंट हॅव चॉईस. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला या बातम्या आवडत नाहीत, मला असल्या बातम्या ऐकून त्रास होतो, असल्या गोष्टी वाचून मला त्रास होतो, असं जर तुम्ही स्वतःचा समज करून घेत असाल तर मी एकच सांगू इच्छितो की मित्रांनो, यू डोंट हॅव चॉईस. हा तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही असा एक पर्याय देणारा, चॉईस देणारा हा प्रश्न नाहीये. हा पुढे जाऊन तुम्हाला कंपल्सरी सोडवावा लागणारा प्रश्न आहे. तुम्ही हा प्रश्न ऑप्शनला टाकू शकणार नाही आहात. कदाचित आज टाकू शकाल ऑप्शनला, भविष्यात नाही टाकू शकणार. त्यामुळे त्याची आत्तापासूनच एक तयारी करून ठेवा की पुढे जाऊन जो कंपल्सरीला येणार आहे ना प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, त्याची पूर्वतयारी आत्तापासून करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला ही सगळी माहिती आत्ता सांगितली. सो मित्रांनो, मी आत्ता इथेच थांबतो आणि एनआयए आणखीन काय या संदर्भात करणार आहे त्याकडे आपण सगळेजण लक्ष ठेवूच यात. त्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही प्रश्न असतील भारतीय राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातले, तर जरूर व्यक्त व्हा, प्रश्न विचारा. आणि त्या प्रश्नांमध्ये जर काही क्रेडिबल प्रश्न मला जर वाटले तर त्यांची दखल पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे घेण्यात येईल. सो धन्यवाद आपण आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि सेंटर स्पॉटवर अशाच पद्धतीने खूप खूप प्रेम करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.